आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमो भगवते वासुदेवाय। सुख दुख मन की कल्पना है। मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः। मन ही बंधन का कारण है और मन ही मुक्ति का कारण है। विषयासक्त मन ही बंधन के लिए कारण है और निर्विषय मन ही मुक्ति के लिए कारण है। सुख दुख मन की कल्पना है। कल्पना ही मनुष्य को दुख देती है। आध्यात्मिक विचार से अगर देखा जाए, एक आधि होता है, एक व्याधि होता है। शरीर को जो होते हैं वो व्याधि होती है और मन को होता है उसको आधि कहते हैं। सुख दुख की निवृत्ति प्रभु के चिंतन से होती है, क्योंकि प्रभु का चिंतन करने से मन ही प्रभु रूप हो जाता है। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ति ग्रासुनी कैसे निवृत्ति से आले। वास्तव बंध है ही नहीं, ये मन की कल्पना है। विषय की आसक्ति से मनुष्य बंध जाता है, बंध है ही नहीं। तोता पकड़ने वाले लोग या बंदर पकड़ने वाले लोग, बंदर पकड़ने के लिए एक सकड़ी मुंह की हंडी जमीन में गाड़ देते हैं, उसमें चने डालते हैं। बंदर को चने बहुत भाते हैं, बंदर को चने बहुत भाते हैं, इसलिए बंदर चना लेने के लिए जाता है और सकड़ी मुंह वाले हंडी में हाथ डालता है। एक नहीं बल्कि दोनों हाथ डालता है। मुट्ठी में चने पकड़ने के बाद मुट्ठी बंद हो जाती है। सकड़ा मुंह होने के कारण उस हंडी में से हाथ निकलता नहीं, चिल्लाता है, चने बाकी छोड़ता नहीं, पकड़ा जाता है। वास्तव देखा जाए तो किसी ने उसको बांधा है, किसी ने नहीं। हाथ में चने जो है वो छोड़ने के बाद वो छूट जाएगा पर छोड़ता नहीं। ऐसे ही संसार एक सकड़ी हंडी है, विषय चने जैसे है और आसक्ति से विषय की आसक्ति जो है वही मनुष्य को बंधन में लाती है। प्रभु का चिंतन करने से सब प्रकार के बंध या चिद ग्रंथियों का यानी ग्रंथियां खत्म हो जाती है, छूट जाती है और मनुष्य मुक्त हो जाता है। निर्विषय मन जो है वो मुक्त ही है। छल कपट करने से मनुष्य का मन बिगड़ जाता है। जो बहुत छल कपट करता है उसको कभी शांति मिलती नहीं।
लोग बोलते हैं कुछ मनुष्य कपट करता है, ये भाई का लड़का है, मेरा लड़का है, ये मेरी पत्नी है, वो भाई की पत्नी है। बहुत छल कपट करता है मनुष्य। जो भगवान का भजन करता है उसका हृदय सरल हो जाता है, सीधा हो जाता है। छल कपट करने से हृदय बाका हो जाता है। अब जिसका हृदय बाका हो जाता है उसको कभी शांति मिलती नहीं। शांति मिलने के लिए भगवान का भजन करना चाहिए। भजन करने से हृदय सीधा हो जाता है। जितने भी भगवत भक्त है, नाम साधना करने वाले जो लोग हैं, उनका हृदय सीधा होता है। साधुशी न कळे दुर्जनाची बुद्धि, जिसका साधु हृदय है, घट घट में राम रमैया, ऐसा बोध जिसके चित्त में रचा पचा हुआ है, उसका हृदय बड़ा सीधा होता है। छल कपट करना नहीं, भेदों की जो वृत्ति है वही मनुष्य का हृदय बाका कर देती है। वैसा भेद है ही नहीं। सर्वम खलविदम ब्रह्म ने नानास्ति किंचन, सब जगह ओतप्रोत प्रभु भरा हुआ है। ऐसा ज्ञान जब हो जाता है, ऐसा अनुभव जब हो जाता है, तो उसका बेड़ा पार हो जाता है। कथा में यही होता है। कथा श्रवण करने से छल कपट करने की बुद्धि कम हो जाती है। धीरे धीरे साधन करने से छल कपट करना बंद हो जाता है। जितने भी साधु हैं अपने जैसे ही है, पर अपने जैसे नहीं। हमारे चित्त में भेद है, उनके चित्त में किसी प्रकार का भेद नहीं। 5 प्रकार के भेद शास्त्र ने कहे हैं। जीव जीवाचा भेद, जड जीवाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, या 5 प्रकारच्या भेदाची निवृत्ती ज्याने केलेली आहे त्याचं हृदय सरळ अशा प्रकारचं असतं. तुका म्हणे भेदा बोल का घेऊ तुका म्हणे भेद भेद, 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 तुका म्हणे भेद भेद. नाही नका कोणी गेला वाद खंडणी, एक एकाचे हृदय मन भेद भेद, तुका मन भेद भेद. गेला वाद खंडणी, गेला वाद खंडणी, तुका मन भेद भेद, तुका मन भेद भेद. पंच प्रकारच्या भेदाचा ज्यांनी निराश केलेला आहे असा जो साधक प्रभुचिंतनानं, सत्संगानं, दीर्घकाल केलेल्या साधनेनं मनाची निवृत्ती होते, विक्षेपाची निवृत्ती होते आणि अज्ञानाची देखील निवृत्ती होते. सरळ हृदयाच्या साधकाला कुणीतरी महापुरुष भेटतो आणि या सगळ्या चिद ग्रंथींचा भेद होऊन जातो. म्हणून मनुष्यानं साधना करावी, प्रभुचिंतन करावं, नामस्मरण करावं, सत्संग करावं, कथा श्रवण करावी. आपण कथा ऐकतो, श्रोत्यांचे 3 प्रकार सांगितलेत, वक्त्यांचे पण प्रकार सांगितले शास्त्रानं. अंतकरणाचं कान करून ज्यांनी श्रवण केलंय परीक्षितीसारखं,
त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. आसक्ती न टाकता केलेली साधना, केवळ विधी म्हणून आपण परमार्थ करतो, त्याला फारसं मूल्य नाही. आवडीने केलेला परमार्थ माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र माणसाचा बदल करून टाकतो. सवडीचा परमार्थ होत नाही, विधीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ कधी सुटत नाही. म्हणून आवडीने केलेला परमार्थ हा माणसाला उद्धाराला कारण ठरला जातो. म्हणून आवडीने प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. देवाचं विस्मरण किंवा भगवंत नामाचं विस्मरण हेच मोठं पाप आहे. प्रभूचे फार मोठे अशा प्रकारचे उपकार आहे. आपण जेव्हा चिंतन करू बसून एका बाजूला, तेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते. देवाचे अगणित उपकार आहे, त्याची गणना करता येणार नाही आणि सांगता देखील येणार नाही. आणि देव मनाचा विषय पण नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, तो वाणी मनाचा विषय होऊ शकत नाही, पण भक्तांनी त्याला आकाराला आणल्यामुळे तो वाणी मनाचा विषय झालाय. विषयी भाव जर असेल तर तो पदार्थ नाशवान असतो, असा शास्त्र सिद्धांत आहे. पण आला नावा रूपा, तुका म्हणे घाला सोपा. नावा रूपाला आला म्हणून परमात्मा सोपा झालेला आहे. या साधू संतांनी त्याला आकाराला आणलं म्हणून आपल्याला प्रभूचं चिंतन करता येतं किंवा प्रभूची भक्ती करता येते. सगुण साकार परमात्म्याची भक्ती करण्यामध्ये जो वेगळा आनंद आहे, विग्रहाची पूजा अर्चन करण्यामध्ये जो आनंद मिळतो, तो निराकारामध्ये काही मिळत नाही आनंद. निराकारी ओस दिशा येथे इच्छापूर्त असे, अशा प्रकारचा भाग आहे. म्हणून जेव्हा परमात्मा अवतार धारण करून या भूतलावर आले, त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये किंवा परमात्म्याच्या दर्शनानं अनेकांचा उद्धार झाला. पण त्यापेक्षाही प्रत्यक्ष परमात्मा नसताना त्या परमात्म्याच्या नामानं कोट्यावधी लोकांचा उद्धार झाला. राम से बडा म्हणा, राम से बड़ा राम, राम का नाम अंत में निकला ये परिणाम राम से बड़ा राम का नाम. म्हणा तेवढंच म्हणायचं फक्त. राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. अंत में निकला ये परिणाम नाम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. राम से बड़ा राम का नाम. रामापेक्षाही रामाचं नाव श्रेष्ठ. नाम नामीचा अभेद संबंध यात संशय नाही. जो नामस्मरण करतो ना तो नामी रूप होतो, परमात्मा रूपतेला प्राप्त होतो. पण राम से बडा राम का नाम, रामापेक्षा रामाचं नाव श्रेष्ठ. म्हणून नामाची कास धरणारा जीव साधक हा कृतार्थाच्या प्रकारचा होतो. तेव्हा आपण रामकथा श्रवण करतो. या कथेमध्ये खूप मोठ्या अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. त्याचं चिंतन मनन परिशीलन केलं तर आपल्याला ही गोष्ट कळून येईल. तुळशीदास महाराजांनी या रामायणामध्ये अनेक प्रकारे मंगलाचरण केलेलं आहे. त्याचा विचार काल आणि परवा 2 दिवस आपण केला. कारणांचा आपण विचार केला. भरद्वाज महामुनींनं कर्मघाटावरून, भरद्वाज महामुनीला याज्ञवल्क्यानं कर्मघाटावरून कथा सांगितली. ती कथा विचारल्याबरोबर रामकथा सांगा मला, भरद्वाजांना शिवकथा सांगितली. आणि शिव पार्वतीचा विवाह, शिवकथा सांगितल्यानंतर शिवविवाहाचा विचार सांगितलेला आहे.
भगवान शिव आणि पार्वती सती ज्यावेळेस सतीनं यज्ञामध्ये आपला ध्येय संपवलेला आहे, त्यानंतर शिवजी एकटे राहिलेले आहेत आणि भगवान शिवजींच्याकडून काही कार्य करायचं होतं म्हणून देवादिकांनी विचार केला. भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि भगवान विष्णूनं सांगितलं की तारकासूर नावाचा असुर अत्यंत बलवान अशा प्रकारचा झालेला आहे, सगळ्या देवादिकांना सळो की पळो केलेलं आहे आणि म्हणून त्या तारकासूरला मारण्याकरता आपण काही मार्गदर्शन करा किंवा कोण मारू शकेल. भगवान विष्णु ने सांगितलं की शिवजी को जो पुत्र होगा वही उसको मार सकता है और कोई नहीं. शिव म्हणजे कल्याण बरं का. खरं तर आत्मबोध हाच पुत्र आहे, तोच सगळ्यांना मारणार. अशा प्रकारच्या आशा मनसा तृष्णा वगैरे जे असतील किंवा अज्ञानाचं पूर्ण नाश करण्याचं काम बोधच करू शकतो. आत्मबोध ज्याला म्हणूया तोच खरा पुत्र आहे. म्हणून शिव म्हणजे कल्याण. शिवांचा जो पुत्र आहे कार्तिकीय स्वामी तेच त्यांना मारू शकतील, पण मग शिवांचं लग्न केल्याशिवाय पुत्र होईल कसा. देवादिकांनी पृच्छा केलेली आहे आणि त्याप्रमाणे भगवान शिवांच्याकडे नारदांना पाठवलेलं आहे. नारद हे भगवान शिवांच्याकडे गेलेले आहेत. नारदांचं स्वागत केलेलं आहे. कहाँ से पधारे आप. मोठे भगवत भक्त सातत्यानं प्रभुचिंतनात निमग्न असलेले नारदाने समाचार सांगितलेला आहे, मुझे प्रभू ने भेजा है, मी वैकुंठाहून आलेलो आहे आणि भगवान विष्णूने मला पाठवलेला आहे. बोले आप अकेले ही इस कैलाश में रहते हो, ये अच्छा नहीं लगता. फिर बोले आपको शादी करना चाहिए. अरे नारद पागल हो गए क्या, मैंने सब अनुभव किया है पहले, अभी मुझे शादी वादी नहीं करना. रागावलेले आहे पण पुन्हा वंदन केले. मैं नहीं आया हूं, मुझे भेजा है. मी आलो नाही म्हटला मनानं. नंतर पुन्हा शिवजी म्हणू लागले, अगर भगवान की इच्छा है तो मुझे करना होगा, पर मुझे लड़की कौन देगा. बोले मैं तो ऐसा हूं, म्हाताऱ्याला कोण मुलगी देणार. ये तो सारा जवानी में होता है. बोले लड़की है, बोले मैं देख के आया हूं. नारद के सामान्य होते क्या, चिंता करने की कोई बात नहीं, लड़की देखी बोले आपके लिए. ती लड़की दुसरी कोणी नव्हती, सतीच पुन्हा पर्वताची पुतली झालेली होती. पार्वती, पर्वताची पुतली म्हणून पार्वती ही छोटी कन्या मैना आणि पर्वत यांची ही कन्या हिमालयातच जन्माला आलेली होती. छोटी असलेली कन्या ही पार्वती आहे, सतीच पार्वती होऊन आलेली आहे हे नारदांना माहीत होतं. नारद हिमालयाकडे गेलेले आहेत. दिव्य दाम्पत्य जीवन हिमालय आणि मैनेचं. साधू किंवा कोणी असा महापुरुष आला की कौटुंबामध्ये मुलगा म्हणा मुलगी म्हणा त्यांचं भविष्य पहिलं विचारलं जातं. आमच्या मुलीचं कसं होईल, आमच्या मुलाचं कसं होईल, मुलीला चांगला नवरा मिळेल की नाही, असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसं नारद गेल्याबरोबर हिमालयाने स्वागत केलेले, पाद्यपूजा केलेली आहे, नारदांना आसन दिलेलं आहे आणि प्रश्न विचारला कि आप कहाँ से पधारे. बोले ऐसे ही घूमते घूमते आया हूँ. कारण सांगितलंच नाही कशाला आलो म्हणून. माहीत होतं की सतीच पुन्हा पार्वती रूपानं जन्माला आलेली आहे किंवा अवतरित झालेली आहे आणि या दोघांचा विवाह पुन्हा झाला पाहिजे, त्याशिवाय पुढचं कार्य होत नाही. देवादिकांनी देखील नारदांना मध्यस्थी घातलेलं आहे.
स्वार्थी माणसं दुसऱ्या माणसाला मध्यस्थी घालून आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. कुणी चांगला भेटला की बरोबर त्याला मध्यस्थी घातले जातं आणि कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. विवाहात सुद्धा मध्यस्थी असल्याशिवाय जितका मध्यस्थी बलवत्तर तेवढं कार्य चांगलं. कुठलाही माल खापला जातो. म्हणजे तसं नारद आलेले आहेत. नारदांचं स्वागत झाल्यानंतर कन्येला बोलवलेलं आहे. सुंदर अशा प्रकारची कन्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम. पार्वती जी आहे अतिसुंदर अशा प्रकारचं रूप. या दोघांची जोडी खूप चांगल्या प्रकारची होईल. जोडी होतीच ती. नारदांना आल्याबरोबर दाखवले, विचारलं की मुलीचा हात बघा, सुंदर कन्या आहे, हिचा विवाह करायचा आहे, हिच्याकरता वर शोधा. नारद म्हणले आहे हिच्याकरता वर आहे. थोड़ी देर के लिए हम भगवान नाम राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. 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 राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. 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 कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां. 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 राम राघव राम राघव राम राघव रक्षमा. राम राघव राम
राम राघव रक्ष मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि 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 मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष 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 मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि 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 मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष 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 मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाहि मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां राम राघव राम राघव राम राघव रक्ष मां राम राघव राम राघव राम राघव हरि बोल 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 राधे 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 बोल हरि बोल हरि बोल राधे बोल राधे बोल हरि 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 बोल जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की उसके लिए अच्छा वर मिलेगा। सगळं भविष्य सांगितल्यानंतर भविष्यकाळ सांगताना सांगताना भरपूर चांगल्या प्रकारे सांगतात, पण मध्ये सांगतात पण एक गोष्ट अडचणीची म्हटलं। तसं नारदाने सांगितलं की एक गोष्ट अडचणीची अशी आहे,
वर सुंदर आहे म्हटलं, संशय नाही. गौर वर्णाचा आहे मुलगा. शिवांचं वर्णन केलेलं आहे. भगवान शिवानं आपल्या शरीरावर भस्म धारण केलेलं आहे. गळ्यात हातामध्ये सर्प बांधलेले आहेत. व्याघ्रांबर धारण केलेलं आहे. गज चर्मा व्याघ्रांबर, गज चर्मा व्याघ्रांबर, गज चर्मा व्याघ्रांबर, गज चर्मा व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकिहार, 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 कंठी शोभे वासुकिहार. व्याघ्रांबर अशा प्रकारचं धारण केलेलं आहे. भस्म लावलेलं आहे. सर्पाचे दागिने आहेत अंगावर. नंदीवर बसतो. नंदी भगवंता धर्माचं रूप आहे, लक्षात ठेवा. नंदीचे जे 4 पाय आहेत, त्या 4 पायातले आता फक्त 2 एकच राहिला. एकच सत्य, दया, दान आणि तप, हे 4 पाद आहेत. त्याच्यातला फक्त सत्यच राहिलेला आहे. धर्मावर जो आरूढ असतो, जो धर्माचरण करणारा जीव आहे, त्याचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. शिवांना जे अंगावर भस्म धारण केलेलं आहे, भस्मांतम शरीरम, भस्म लावताना त्रिगुणातीत होण्याकरता हा पट्टा आहे. आणि त्रिगुणातीत होण्याकरताच साधना आहे. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, त्या वाळवंटात चौगुणात चेंडू खेळण्याकरता चौगुणात जावं लागतं, त्याशिवाय चेंडू खेळता येत नाही. आपण सगळे बादगडी आहोत. दुसऱ्याच्या पाठीत जाऊन पुन्हा विजयी होऊन यायचं आहे. आपण त्या पाठीत गेले की विजय होऊन येतच नाही. सर्प धारण करण्याचं कारण संसार में कहीं न कहीं विष मिलता ही है. कळलं का? हे भोग किंवा हे विषय जे आहेत ते विषासारखे आहेत. भगवान शिवांनी विष पचवलेलं आहे. पचवण्या म्हणण्यापेक्षा शिवांनी ते कंठातच ठेवले, आत जाऊ दिलं नाही. कधी कधी बोलताना आपण व्यंग करतो, कंठापासून बोलता का बेंबीपासून बोलता असं म्हणतो माणूस. काय माणसं वरचीवर बोलत असतात. तसं शिवांना ते विष उदरात जाऊ दिलं नाही, ते कंठात साठवलेलं आहे. तसं निराळ्या प्रकारचे हे जे या लक्षणानं युक्त असलेला शिव नंदकेश्वर धर्माचं रूप आहे, लक्षात ठेवा. जो धर्मावर आरूढ असतो त्याला कधी दुःख भोगावं लागत नाही. त्यांचा निवास स्मशानात होता. तसं तर आपलं घरही स्मशान आहे. तर आपण विचार केला तर कुटुंबामध्ये, घरामध्ये अनेक जीवांची हत्या आपोआप होते बा. गोऱ्यात, लाकडामध्ये, भाजीपाल्यामध्ये, पाण्यामध्ये. आपलं घरसुद्धा स्मशानच आहे. जीवजंतूचं स्मशान म्हणजे आपलं घर. नव्हे नव्हे आपण श्वासोश्वास करतो, या वातावरणात करोडो जंतू आहेत, आपल्याला दिसत नाहीत. आयग्लास लावा, दुर्बीण लावा, दिसतील तुम्हाला. स्मशानात निवास का? आपलं कल्याण करून घ्यायचं ना. स्मशानाचा रोज विचार करावा. 2 बांबू 7 कामट्याचा विचार करणारा मनुष्य फार लवकर कृतार्थ होतो. प्रायः संसारामध्ये, भोगामध्ये माणसाला मृत्यूचा विचारच येत नाही.
मृत्यूचा विचारच. मनुष्य इतका भोगामध्ये संतृप्त असतो. अति वृद्ध झालेले माणसं मी काही पाहिलेत. आता नातवाचा बंगला बांधायचा काढलाय म्हणले. तुझा बंगला पडला तो विचार कर, नातवाचा बंगला काय बांधतो आणि काय पाहतो. एक चिंतन आहे महाराज. म्हणून स्मशानात राहणे याचा अर्थ रोज मृत्यूचा विचार करणं. घडी घडी काळ याची वास पाहे, 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 घडी घडी काळ याची वास पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे आकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे आकाश. घडी घडी याची वाट पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे. घडी घडी काळ याची वास पाहे, अजून किती आहे अवकाश. असं काळग्रस्त असलेले शरीर आहे. म्हणजे याचा अर्थ मृत्यूचा विचार माणसानं वारंवार करावा. त्याचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. साधनेमध्ये त्वरा करावी. म्हणून स्मशानाचा विचार सांगितला. स्मशानात त्यांचा निवास. स्मशानात एकांत आहे. संसारात तुम्हाला कुठे एकांत मिळणार नाही. आता स्मशानातही भीड झालेली आहे म्हणा. आमच्याकडे ते पुण्याला स्पेशल स्मशान आहे. 5 मिनिटात काम होतं फक्त. लाकडं जमवायचे नाही, काही नाही, काही ठेवून द्यायचं पिंजऱ्यात. 5 मिनिटात हाडकं घेऊन निघायचं. म्हणजे मॉडर्न स्मशान. सर्प हे विषाचं प्रतीक आहे. विषय माणसाला जन्मजन्मांतरी मारीत आलेले आहेत. त्याची जागृती देण्याकरता सर्प धारण केलेले आहेत. भस्मांतम शरीरम, शरीर एक दिवस चिमचिमट्या राख होणार आहे. त्याचा विचार जागा राहण्याकरता भस्म धारण करायचा आहे. जटा वाढवलेल्या आहेत. त्या जटेमध्ये भाळावर चंद्र आहे. चंद्र शीतलतेचं प्रतीक आहे. गंगा ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याने डोक्यावर गंगा धारण केलेली आहे. जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवणी धाले, शांतीशी आले पालवनवे. जे ज्ञानगंगेमध्ये नाहतात त्याचा संसार संपला जातो. लक्षात ठेवा. म्हणून डोक्यावर गंगा धारण करावी. चंद्र धारण केलेला आहे. शीतलतेचं प्रतीक आहे. विष प्राशन केलं परंतु शांत आहे. विष प्राशन करणारा मनुष्य शांत कधी राहू शकत नाही. संसाराचे चटके बसणारा मनुष्य कधी शांत राहू शकत नाही. म्हणून गंगा धारण केली डोक्यावर. भालावर चंद्र धारण केलेला आहे. हातामध्ये गळ्यात सर्पाचे दागिने अशा प्रकारचे धारण केले आहेत. बाजूबंद व्याघ्रांबर धारण केलेलं आहे. असं ते शिवांचं रूप. असा पती मिळणार आहे असं म्हटल्याबरोबर कन्यावरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम मिष्टान्नम इतरे जनाः. बरं का, त्या श्लोकात सांगितलंय कन्या जी ते पुत्राचं रूप पाहते, मुलाचं. माता वित्तम, आई मात्र गडगंज पैसा संपत्ती शेती जमीन जुमला पाहते.
आणि पिता मात्र ते किती मोठे आहेत, समाजामध्ये त्यांचा लौकिक आहे का नाही? कन्या वरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. खानदान पाहिलं जातं, पिता खानदान पाहतो. आणि मिष्टान्न मित्रे जना, बाकीच्यांना काही गरज नाही. म्हणजे भेद काय आहे वर्णन केल्याबरोबर नारदानं मैना विचार करू लागली की ऐसा पती तिला माहीत नाही. ही कन्या आहे एवढंच माहिती आहे बरं का. मुलगा किती मोठा झाला, पार कलेक्टर बाराटला जरी झाला तर आईचा तो बब्याच असतो. तसं आपली जी मुलगी आहे कन्या, तिचं भलं होण्याकरता माता सातत्यानं सतर्क असते. पण म्हटले हिला तप केल्याशिवाय असा पती मिळणार नाही. तपाचा विचार सांगितलेला आहे. इतक्या लहान वयामध्ये काय तप करणार? पण हिमालयाने सांगितलं की संत जो बोलते हैं वो सुनना चाहिए. संत की वाणी सत्य होती है. दोघांनी विचार केला, पती पत्नीने काय करायचं? एवढ्या छोट्या मुलीला कसं वनात पाठवायचं, एकटीला पाठवायचं? हिमालयाने सांगितलं काही हरकत नाही, करू तपस्या. म्हणून पार्वतीला मंत्र दिलेला आहे. दिलेला काय होताच मंत्र, तिचा मंत्र, कारण आदिशक्ती आहे ती, तिला मंत्र काय द्यायचा? पार्वती ही हिमालयातच गेलेली आहे आणि तपस्याला सुरुवात केलेली आहे. काही हजार वर्ष तपश्चर्या केली. रामायणामध्ये आलेले तिनं पहिल्यांदा फळं खात होती, फळांचा परित्याग केला. नंतर पर्ण खाऊ लागल्या, पर्णांचा त्याग केला म्हणून तिचं नाव अपर्णा पडलेलं आहे. पुढे केवळ पाण्याचा आहार घ्यावा, पाण्यानंतर वायू आहार सेवन करावा, असा प्रकार चालला. अंगुष्ठावर एका पायावर उभ्या राहिल्या, अंगठ्यावर उभ्या राहिल्या आणि साधना केलेली आहे केवळ शिवांची प्राप्ती होण्याकरता. कारण शिव आणि पार्वती वेगळे नाहीच. कळलं? पार्वतीने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या करत असताना पुन्हा सप्तऋषींना पाठवलेलं आहे देवादिकांनी, काही खुंटा हालून पाहायला पाहिजे, घोटाळा होता कामा नये. ते सप्तऋषी ज्यावेळेस गेलेले आहेत आणि पार्वतीला विचारले, बोले इतनी छोटी होने के बाद भी तू इतनी तपस्या क्यों करती है? बोले मेरे गुरुजी ने बताया कि तपस्या करने के बाद ही कल्याण होता है. बोले तुम्हारे गुरुजी कौन? बोले नारद. सप्तऋषी हसू लागले, म्हणले ज्याला घरदार राहिला नाही, अनेकांचं वाटोळं ज्यांनी केलं, ते तुझं कसं कल्याण करणार? कुणावर विश्वास ठेवायलाच काहीतरी अर्थ असतो ना, म्हणले. तिने सुंदर उत्तर दिलेलं आहे. नारदाच्या अगोदर तुम्ही मला जर भेटला असता तर बरं झालं असतं. आता नारदांच्या शब्दावर अबाधित स्वरूपाचा विश्वास ठेवून मी तपस्याच करणार. पण तू तपस्या कशा करता करते म्हटला. मला चांगला पती मिळण्याकरता. कोण पती हवा आहे? भगवान शिवांचं नाव घेतल्यानंतर मग अजूनच त्या सप्तऋषीने सांगितलं, त्याला राहायला घर नाही, त्याला आईबाप नाही, धंदा नाही, स्मशानात राहतो, त्याला कोणी विचारित नाही, अशा मुलाबरोबर लग्न करून तुझं पोट भरेल का म्हटलं. बोले कुछ भी हो, बस
मेरा निर्णय हो गया है, मेरे गुरुजी ने बताया और मेरे माता पिता ने मुझे भेजा है, तो मैं साधना ही करूँगी। आप पहले मिलते थे तो बहुत अच्छा होता था, बोली मैं आपका मानती थी, अभी नहीं मानूंगी। गुरु वाक्य प्रमाण मानणारा जो आहे ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी दुःख भोगावं लागणार नाही। जो प्रमाण करून गुरु आज्ञा मोडतो त्याला फार अशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं। शास्त्र सिद्धांतिक हा विचार आहे। अर्थात गुरु कोण? आता सगळीकडेच गुरु गुरु आहे। जो आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त करून देतो, आत्मवस्तूचं यथार्थ ज्ञान करून देतो, त्या स्वरूपारूढ त्याला करतो, त्याला गुरु म्हटलेले आहे। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, असा विचार सांगितल्याबरोबर पार्वतीनं घनघोर साधना केलेली आहे। ते सप्तऋषी निघून गेलेले आहेत। त्याने देवादिकांना सांगितलं की आम्ही निश्चयानं सगळ्या प्रकारे खुंटा हलवून पाहिलेला आहे, पार्वतीचा निश्चय पक्का झालेला आहे आणि निश्चय पक्का झाल्याप्रमाणे ती साधना करते आहे। साधना फलित झालेली आहे, काही हजार वर्ष आकाशवाणी झालेली आहे आणि सांगितलं की आता तुझी तपस्या पूर्ण झाली आहे, तू आता आईवडिलांच्याकडे गेली तर हरकत नाही। आईवडिलांना पण सांगितलं की आता तिला घेऊन या, तिची साधना पूर्ण झालेली आहे। इकडे मात्र विवाहाचा जो प्रसंग आहे, भगवान शिवजीकडे गेले आहेत। विष्णूनं सांगितलं की विवाह करायचा असेल तर आता कपडे बदलले पाहिजे, हे असं चालायचं नाही। विवाह ठरलेला आहे। हिमालयामध्ये विशाल अशा प्रकारचा मंडप दिलेला आहे। मैना आणि हिमालयाने खूप मोठी तयारी केलेली आहे। सगळ्यांना पाचारण केलेले, पत्रिका पाठवल्या आहेत। सगळे लोक येऊ लागले हिमालयामध्ये। खूप मोठा अशा प्रकारचा हा सोहळा, प्रत्येकजण आपले दलबल घेऊन निघालेले आहेत। देवादिकांनी आपलं दलबल आणलेलं आहे। भगवान भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती। भूते वेताळ नाचती। भगवान शिवांचं दलबल सगळं निघालेलं आहे, पण मात्र घोड्यावर बसले नाही। आपण सगळे घोड्यावर बसतो, कळलं? पण शिव मात्र नंदीवर बसलेले होते। जो धर्माधिष्ठित आहे किंवा धर्मावर आरूढ आहे त्याचा अमंगल कधी होणार नाही। एखाद्याला म्हटलं आपण नंदीवर बसतो, काय वेळ लागले काय? घोड्यावरच बसलं पाहिजे, कारण घोड्यावरच असतो मनुष्य। म्हणजे अहंकार हाच घोडा आहे। अहंकारानं प्रेरित झालेल्या माणसाला सद्विचार पटत नाही। आपण सगळे घोड्यावर बसतो, पण शिवजी मात्र नंदीवर बसलेले आहेत। शिवजीचा सगळा वेश, भूते वेचाळ, सगळ्या प्रकारे नाचतात, सगळे एकत्र आलेले आहेत। गळ्यामध्ये रुंडमाळा घातलेल्या आहेत। त्यांचं जे सगळं काय म्हणते त्याला, वराची जे होते ते सगळे असे, कुणाला मुंड आहे कुणाला नाही। बहरू फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है। बहरू फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया है, मेरा भोलेनाथ आया है। कमर पे व्याघ्रांबर पहने, कंठों पे वासुकी गया, कानों में कुंडली चमके, हाथों पे कंकन के बार। साथ में भूत बाराती, कैलाशों का राजा आया है,
मेरा भोलेनाथ आया है। बाहरों फूल बरसाओ मेरा भोलेनाथ आया मेरा भोलेनाथ आया मेरा भोलेनाथ आया है। शिवांचं ते रूप दलबल बरोबर आहे. निघालेत नंदिकेश्वर बसून. देवादिकांनी आपलं सुद्धा दलबल, देवादिक हुशार होते. सगळे हे दलबल पाहिल्याबरोबर यांनी विचार केला, हे नंग धडंग सगळे यांच्याबरोबर आपण जाण्यात काय अर्थ आहे. एखाद्याचे कपडे जर चांगले नसतील तर एखादा टिपटॉप असलेला माणूस म्हणतो याच्याबरोबर नाही राहायचं, आपण पुढे जाऊ. लगेच एक प्रकारचा भेद निर्माण होतो. देवादिकांनी विचार केला की या दलबलामध्ये राहण्यात अर्थ नाही, आपला देखील अपमान होईल, त्यापेक्षा आपण आपले थोडे बाजूला होऊ. व्यवहारात सुद्धा तुम्हाला या गोष्टी दिसून येतात. असं दलबल बाजूला करून घेतलं देवादिकांनी. बाजूला झालेले आणि हे चाललेले आहेत सगळे नाचत बागडत शंख फुकत शिंग वाजवीत. भगवान शिवजी हिमालयाच्या त्या परिसरात पोहोचलेले आहेत. देवादिकांचं दलबल वेगळं आहे. मैना वाट पाहते आहे. एका ताटामध्ये सुंदर प्रकारे औक्षण करण्याकरता निरंजन ठेवलेली आहे. सुवर्णाचं नाणं ठेवलेलं आहे ओवाळण्याकरता. अनेकांना विचारावं, माझ्या मुलीकरता हा वर आहे काय. भगवान विष्णूंचं रूप पाहून भाळल्यात. दिव्य स्वरूप भगवान विष्णूचं. बरोबर असलेले अनेक देवता जे आहेत, हा आहे का. पहिल्यांदा ब्रह्मदेव आले, 4 डोके होते. 4 डोक्याचे कोण नाग लागणार म्हणजे. विष्णू आलेत. विष्णूचं रूप पाहून मात्र हा तर नाही मुलगा म्हणजे नाही. इंद्र आलाय. सगळे देव देवता एक एक अशा येऊ लागल्या. त्यांनी स्वतंत्र दल केल्यामुळे ते पुढे गेलेले आहेत आणि मागे राहिले. हे सगळं शिवांचं दलबल. शिवांचं दलबल जेव्हा त्या नगरीमध्ये शिरलंय तेव्हा लहान मुलं रडत पळू लागले. महिला पटापट घरात जाऊन बसू लागल्या. सर्प व्याघ्रांबर आणि ते रूप आणि हा नवरदेव म्हटल्यावर कोण थांबतं. लहान मुलांनी विचार केला, सांगितलं. घरात मुलं रडत आल्यानंतर विचारलं, बाळांनो तुम्ही रडता का म्हणले. जो ह्या वातावरणात जिवंत राहील तोच म्हणला हे लग्न पाहिजे. असं झालं काय. मैनेने थाळीमध्ये ताटामध्ये निरंजन आणली होती ओवाळण्याकरता आणि तिनं हळूच दरवाजा उघडून पाहिलं आणि कोणीतरी संकेत केला की यही बोले दुला. असं म्हटल्याबरोबर मैनेच्या हातातलं ताट खाली पडलेलं आहे. मैना रडू लागलेली आहे. रडू लागली आहे. म्हणू लागली की या मुलीला मी डोंगरावरून ढकलून देईल, समुद्रात नदीत ढकलून देईल, पण अशा मुलालाही माझी मुलगी देणार नाही. मैना अत्यंत आक्रोश करून रडू लागली. राहण्याकरता निवास दिलेला आहे. या भूत प्रेतांना राहण्याकरता सुद्धा जागा दिलेली बरं का. तसे हे भूत प्रेत जे होते साकार होऊन आलेले होते. आणि शिवांचं दलबल आहे. मैना रुदन करते आहे, या मुलीला मी देणार नाही, हिचा विवाह करणार नाही, हिला ढकलून देईल. पुन्हा मैनेनं असा विचार मांडला की स्त्री किती पराधीने म्हटला. ती कधी स्वतंत्र नसते. काय ही प्रभूची लीला आहे. त्याबद्दल ती दुःख अशा प्रकारचे व्यक्त करते. किती परतंत्रता म्हटली स्त्रीच्या जीवनामध्ये. सगळ्यांच्याच ताब्यात अशा प्रकारे. मी या मुलीला याच्याबरोबर विवाह करू देणार नाही, रुदन करते आहे. ही गोष्ट
नंतर नारदांना कळलेली आहे की दरवाजा बंद करून घेतला. नंदिकेश्वर बसून आल्यानंतर दरवाजा बंद करून घेतलेला आहे. भगवान विष्णूंना ही गोष्ट कळाली आणि भगवान विष्णूंना पृच्छा केलेली है, बोले आपको आज तो कपड़े बदलना ही होगा, क्योंकि शादी है ना, शादी के लिए बोले कपड़े बदलने होते। बोले कोई जरूरत नहीं, बोले मेरी इच्छा है, मेरे कपड़े आप लो, आपके कपड़े मैं पहन लूंगा। दोघे एकमेकाची इष्ट आहे। शिवांचे कपडे भगवान विष्णूने घेतलेले आहेत। शिव तोच राम आणि राम तोच शिव, शिव तोच विष्णू आणि विष्णू तोच शिव। भगवंताने आपल्या अंगावर ते कपडे धारण केले आणि भगवंताचा सुंदर अशा प्रकारचा ड्रेस विष्णू भगवंताचा शिवजीच्या अंगावर धारण करवलेला आहे। सुंदर अशा प्रकारचं गौर रूप शिवजींचं, अति सुंदर लावण्य सुंदर असा शिव पाहिल्याबरोबर लोकांना खूप आनंद झालेला आहे। आणि नारद गेलेले आहेत, मैनेची समजूत घातलेली आहे आणि मैनेला सगळा इतिहास सांगितलेला आहे। बोले आप समझती है तुम्हारी लड़की है, यह किसी की लड़की नहीं, ये तो भगवान की आदिशक्ति है। प्रभु का शिवजी का उसका संबंध पहले से है, सती ही पार्वती बनकर आई है और उसकी इच्छा से ये सब हुआ है। तुम लड़की समझकर ऐसा करते हो, ये गलत है। मैना रडू लागल्यानंतर पार्वती आली आणि पार्वतीनं समजून सांगितलेले, माँ जो होनहार होती है वो हो जाती है, बोले उसमें कोई बदल नहीं कर सकता। हा माझा पती आहे, अनंत जन्मात हाच माझा पती राहील, हा पती पूर्वी होता आणि आताही माझाच पती राहील। असं जेव्हा मैनेला सांगितलं तेव्हा मैनेचं समाधान झालेलं आहे। पुन्हा मैनेनं वारंवार पार्वतीला जवळ घेतलेलं आहे आणि मग मात्र या शिव आणि पार्वतीचा विवाहाचा जो कार्यक्रम आहे, सगळे लोक जमलेत, ब्राह्मण आलेले आहेत आणि विवाह मंडपामध्ये विवाह साजरा झालेला आहे। धूमधडाक्याने अशा प्रकारचा विवाह झाला आहे। सगळे कोणी शंख वाजवतो, कोणी शिंग वाजवतात, हे दलबल सगळं नाचतंय, नाच गाणं होतोय, आनंदाला पारावर राहिला नाही। सगळे नाचू लागले, बाबू लागले। देवादिकांनी विचार केला की आता आपलं काम नक्की झाल्याशिवाय राहणार, कारण शिव पार्वतीतून निर्माण होणारा जो पुत्र आहे तोच तारकासुराला मारणार आहे, आपला शत्रू मारणार आहे। या आनंदात ते नाचत होते आणि हे दलबल मात्र लग्नाच्या विवाहामुळे नाचत होते आणि बाकी समाज मात्र खास हजर होता। जेवणाच्या पंक्ती झालेल्या आहेत, विवाहातले सगळ्या प्रकारचे जे कार्य असेल ते पूर्ण झालेले आहेत। दहेज दिलेला आहे शिवांना, भगवान शिवांनी त्याचा स्वीकार केलेला आहे। या दलबलाने ते सगळं दहेज घेतलेलं आहे आणि मग त्या पार्वतीला जवळ घेतले, मैनेनं कुशीत घेतलं आणि पार्वतीला ती पतिव्रता धर्माचा विचार सांगते। करभू सदा शंकर पद पूजा, करभू सदा, करभू सदा शंकर पद पूजा, शंकर पद पूजा, करभू सदा शंकर पद पूजा, शंकर पद पूजा, करभू सदा शंकर पद पूजा, शंकर पद पूजा, करभू सदा शंकर पद पूजा, शंकर पद पूजा। नारी धर्मपती देऊन दूजा,
नारी धर्मपती देऊन दूजा करवू सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करहु सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा करहु सदा शंकर पर पूजा शंकर पर पूजा करहु सदा शंकर पर पूजा शंकर पर वचन कहत भरे लोचन भारी 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 बहुरी लाई उरलिनी कुमारी बहुरी लाई उरलिनी कुमारी बहुरी लाई मुरारिनी कुमारी बहुरी लाई मुरारिनी कुमारी नारी धर्मपती देऊन दूजा नारी धर्मपती देऊन दूजा करहु सदा शंकर पद पूजा शंकर पद पूजा 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 मैनेनं त्या पार्वतीला जवळ घेतलेला आहे. पतिव्रता धर्माचा विचार सांगितला आहे. करवू सदा शंकर पदपूजा आपल्या पदीची पाद्यपूजा करीत जा. हा नारीचा म्हणजे स्त्रीचा खरा धर्म आहे. दाम्पत्य जीवनामध्ये शरीर दोन आहेत, पण जर मन एक नसेल तर त्या दाम्पत्य जीवनाला अर्थ नाही. लक्षात ठेवा. विवाह याला धर्म सोहळा म्हटलेला आहे. मंगल सोहळा म्हटलेला आहे याला. मंगलांच मंगलम परमात्म्याची प्राप्ती करण्याकरताच स्त्री एकटी धर्म सांभाळू शकत नाही आणि पुरुषही एकटा धर्म सांभाळू शकत नाही. आणि म्हणूनच हा मंगल सोहळा म्हटला. मंगलानांच मंगलम परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता स्त्री एकटी अधुरी आहे आणि पुरुषही एकटा अधुरा आहे. दोघांच्या मिळूनच संसार होणार आहे. म्हणून नारीचा धर्म जो आहे, पुरुषानं पुरुषाचा धर्म सांभाळावा आणि नारीचा नारी धर्म सांभाळावा. हाच विचार रामायणात आलेला आहे. कळलं का? सीतेनं स्त्री धर्माचा विचार सांगितला आणि रामचंद्रानं पुरुष धर्माचा विचार सांगितलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तमाची लीला. संसारामध्ये मर्यादा जर सांभाळली नाही तर माणसाचं अधःपतन व्हायला वेळ लागणारच नाही. सामान्य व्यवहारामध्ये प्राकृतिक धर्म जर सांभाळला नाही तरी माणसाची अवनती होते. जी माणसं कुठल्याच प्रकारचा बंध पाळीत नाही, नियम पाळीत नाही, काही खातात, काही पितात, किती खातात, कसेही खातात. बरं का? पुण्याला एका माणसाने लग्नामध्ये 32 लाडू खाल्ले आणि संध्याकाळी संपला. म्हणजे खाण्याला प्रमाण असलं पाहिजे. जसं खाण्याला प्रमाण आहे तसं आहार आणि विहार या दोघांना जर प्रमाण नसेल तर माणसाचं जीवन भग्न व्हायला वेळ लागत नाही. अनेक प्रकारच्या व्याधी माणसाला ज्या जडल्या जातात त्याचं कारण नियमित जीवन नाही आणि म्हणूनच त्या व्याधी अशा प्रकारे त्रास देतात.
म्हणून पतिसेवेसंबंधी पती हाच परमेश्वर आहे स्त्रीचा, तिला इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टी करण्याची गरज नाही बरं का. म्हणजे करूच नाही असं नाही, बरं आहे सुट्टी, मग करता आला तर जरूर करावं, पण पती हाच परमेश्वर आहे. पतिसेवेमध्येच सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे हा विचार सांगितला. त्या पार्वतीला कुशीला धरलेला आहे. घळघळा अशा प्रकारचे अश्रू निर्माण झाले, रुजन करू लागल्या. चुंबन घेतले पार्वतीच्या कपाळाचं आणि कुशीत घेऊन वारंवार रुजन करत होत्या. मुलीची विदाई, आई आणि वडील, त्या मुलीच्या विदाईचं दुःख आई आणि वडिलांना किती होतं ते आई वडील झाल्याशिवायच कळणार नाही. विदाई हा अत्यंत दुःखदायी अशा प्रकारचा प्रसंग. 16, 17, 18 वर्षाची, पूर्वी तर 7-8 वर्षातच विवाह होत असे, पण आता 17-18 वर्ष मुलीचा सांभाळ करायचा आणि एका दिवसातच जेव्हा विवाह होतो तेव्हा मुलीची विदाई अत्यंत दुःखदायी अशा प्रकारचे होते. पतिव्रता धर्माचा विचार सांगितला आहे. वारंवार कुशीत घेतलेलं आहे, रुजन करतायत. हिमालय जवळ आलेला आहे, हिमालयाने सुद्धा मुलीला कुशीत घेतलेलं आहे. हिमालय एवढा होता तरी सुद्धा रुदन करीत होता, रडत होता. हिमालय आणि मैना दोघेही भगवान शिवांच्या जवळ आलेले आहेत. वेळ झालेला आहे, आता निघालं पाहिजे. सगळ्या प्रकारचे विधी परिपूर्ण झालेले आहेत. आणि मात्र दोघं ज्यावेळेस आले तेव्हा वंदन केलेलं आहे मैनेनं शिवजींना आणि सांगितलं, आज तक हम लोगों ने इसको संभाला है, अगर इसकी कोई गलती हो गई तो हमारी गलती समझकर उसको क्षमा करो. दोघं रडतात. शिवाने सांगितलं, कोई चिंता मत करो. निघालेले आहेत, सगळं दलबल निघालं आहे, दिलेलं दहेज घेतलेलं आहे. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आहेत. जे आलेली होती पाहुणे मंडळी ती सगळी आपापल्या मार्गाने निघून गेलेली आहे. शिवांचं दलबलही पुढे निघून गेलेलं आहे. काही मोजके अशा प्रकारचे लोक राहिले आणि शिवांच्या बरोबर ते निघालेत, कैलासात गेलेले आहेत. शिव आणि पार्वतीचं दाम्पत्य जीवन दिव्य अशा प्रकारचं. प्रभूचं चिंतन करावं, समाधीत बसावं. आणि जेव्हा समाधी उत्थान होत असे त्यावेळेस पार्वती जोपर्यंत ते समाधीत असत तोपर्यंत पार्वती सुद्धा प्रभू चिंतनातच मग्न असत. दोघेही साधक आहेत, दोघेही साधन करतात, दोघंच सत्संग करतात. पती पत्नी केवळ भोगा करता नाही. जर सत्संग झाला नाही कुटुंबात तर मुलाबाळांच्यावर चांगले संस्कार होत नाही. म्हणून दोघांनी सत्संग करण्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा दोघेही सत्संगी आहेत. जेव्हा जेव्हा भगवान शिवांची समाधी उत्थान होत असे तेव्हा तेव्हा पार्वतीनं अनेक प्रकारचे प्रश्न विचारावेत, अनेक प्रकारचे प्रश्न विचारावेत. कधी शास्त्र, कधी पुराण, कधी नाममहिमा, कधी भगवंताचा महिमा, कधी कथा, लीला कथा शिवांनी सांगाव्यात आणि आपला जीवनक्रम असा चालवावा. तेव्हा पार्वती जी आहे यांच्या दिव्य दाम्पत्य जीवनातून कार्तिकेय नामाचा पुत्र निर्माण झालेला आहे. सगळ्या देवादिकांना भयंकर आनंद झालेला आहे. आणि म्हणा तारकासुराची ओळी म्हणा, आणि तारकासूर मारल्याबरोबर देवादिकांचा एक काटा जो होता तो संपला. देवादिकांना भयंकर आनंद झाले. देवादिकांनी भगवान शिवांची स्तुती केलेली आहे, पार्वतीची स्तुती केलेली आहे. आणि या रीतीनं या दाम्पत्य जीवनातून कार्तिकेय स्वामीचा
जन्म झाला, श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय पुरुषार्थ निर्माण होत नाही. काय होत निर्माण नाही? शिव आणि पार्वती ही श्रद्धा आणि विश्वास आहे, आणि यांच्यातून निर्माण होणारा जो पुत्र आहे ज्याला कार्तिकेय म्हणतात, हा पुरुषार्थ आहे. कळलं का? काय पुरुषार्थ आहे? तो जो राक्षसांचा नाश करतो. कोण राक्षस? कामयेश क्रूरेश रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा वेद्धेन मिहवैरिणम. खरे तर राक्षस हेच आहे. या राक्षसांचा निपात साधकाच्या जीवनामध्ये जो साधना करतो त्यालाच पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ जो आहे नाही का, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थामध्ये धर्म पहिला आणि शेवटचा मोक्ष, यांच्यामध्ये अर्थ आणि काम ठेवलेलं आहे. अर्थ काम या दोन्ही संपादन करताना धर्म मर्यादा आणि मोक्ष मर्यादा यांच्यामध्ये ठेवलेला आहे. कुठेतरी टोकाला गेला तर हे दोघंही प्राप्त होणार नाही. म्हणून पहिले धर्माचं पालन केलं पाहिजे आणि त्याचं शेवट परिणिती मोक्षामध्ये झाली पाहिजे. मोक्ष म्हणजे पुरुषार्थ, हा शेवटचा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ श्रद्धा विश्वासाचं मिलन झाल्याशिवाय कार्तिकेय नामाचा पुत्र जन्माला येत नाही किंवा बोधपुत्र जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत बोधपुत्र जन्माला येत नाही तोपर्यंत या राक्षसांचा नाश होत नाही. हे त्याचं उत्तर. म्हणून यांच्या विवाहामध्ये कार्तिकेय निर्माण झाला जो पुरुषार्थ आहे. असा पुरुषार्थ जीवनामध्ये जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपण ठिकाणी श्रद्धेनं आणि विश्वासानं परमार्थ करावा. शास्त्रावर आधारित स्वरूपाचा शास्त्र म्हणे सांडावे ते राजेही तृण मानावे, घे म्हणतेला न म्हणावे विषय विरू. ज्ञानोबा म्हणतात बरं का, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. आचार्यांच्यावर शास्त्रावर आभारी स्वरूपाचा विश्वास ठेवणारा मनुष्य निश्चित शेवटचा जो पुरुषार्थ प्राप्त करून तो कृतार्थ अशा प्रकारचा होतो. म्हणून श्रद्धा आणि विश्वास हे दाम्पत्य जीवन आहे, लक्षात ठेवा. श्रद्धा आणि विश्वासाचा विवाह होतो आणि दोघांचा विवाह झाला की त्यातून कार्तिकेय निर्माण होतो. अशा प्रकारे शिव पार्वतीचा विवाह झाला आणि त्यातून कार्तिकेय जन्माला आले आणि त्यांनी तारकासुराचा नाश केला. या रीतीनं तारकासुराचा नाश झाल्याबरोबर देवादिकांना अत्यंत आनंद झालेला आहे. देवादिक भगवान शिवांची आणि पार्वतीचं स्तुती करतायत. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय हरिहरामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाही. मग मात्र याज्ञवल्क्याने सांगितलं की मैं आपकी परीक्षा देखता था. अश्रुपात आलेले आहेत. तो आप राम कथा श्रवण करने के लिए अधिकारी है. ज्याला शिव कथा आवडत नाही, बऱ्याच ठिकाणी असं घडतं. एक बार किसी गांव में एक महात्मा प्रवचन करने के लिए गए. महात्मा सन्यासी थे. वो गांव सारा कृष्ण भक्त थे. गांव के लोग सारे. सन्यासी महात्मा गए
और जाने के बाद व्यासपीठ पर जाकर बैठे तो सबको कहा कि ओम नमो नारायण। कोई बोला नहीं ओम नमो नारायण। उनकी इच्छा थी कि जय कृष्ण, जय श्री कृष्ण कहना चाहिए था। महाराज ओम नमो नारायण बोलते, कोई बोलने के लिए तैयार नहीं। बाद में विचार किया कि ये सारे लोग कृष्ण भक्त हैं, जय श्री कृष्ण। फिर सबने बोला जय श्री कृष्ण। उसमें से कुछ लोगों ने बोला नहीं जय श्री कृष्ण, बोले हम गोकुलेश कृष्ण को मानते हैं, हम कृष्ण को नहीं मानते। बोले मथुरा में जाने के बाद बोले कृष्ण मायावी हो गया। बोले कृष्ण का नाम हम लेते नाही, गोकुलेश कृष्ण बोलना चाहिए। आता ज्यांच्या डोक्यात तिकडे इतका वक्रपणा असेल त्यांच्याकडून काय घ्यायचं, कळलं? तसं शिवभक्त विष्णू भक्तांची निंदा करतात आणि विष्णू भक्त शिवभक्तांची निंदा करतात, यांच्याकडून काय मिळणार मला सांगा? वस्तुस्थिति है। एक बार कोई एक व्यक्ति मेरे आश्रम में आया, नासिक का था। बोले महाराज आप शैव है या वैष्णव है, क्योंकि आप त्रिपुंड भी लगाते हैं और चंदन भी लगाते हो, आप वैष्णव है या शैव? मैं बोला आपको जो लगे वो पकड़ लो। पर ऐसा क्यों? बोले क्यों लगाते हो? बोले मैं बताऊं आपको, आप वस्त्र पहनते हो, वस्त्र में आड़े भी धागे होते हैं और खड़े भी होते हैं, और आड़े और खड़े मिलकर ही वस्त्र होता है। बस इतना समझ लो, काफी हो गया। इतकंच नाही, अतिशय काय म्हणतो आपण ऑर्थोडॉक्स ज्याला म्हणतात आपण, ती माणसं शिवभक्त जी आहेत ते असाच गंध लावणार आणि विष्णू भक्त उभाच गंध लावणार। एक परंपरा आहे, गुरु परंपरा, तसं केलं पाहिजे, यात संशय नाही। पण विद्वेष करण्यात अर्थ नाही। जो अनेक देवतांची निंदा करतो तो प्रभूची सेवा करीत नाही, लक्षात ठेवा। सर्वत्र जर ओतप्रोत परमात्मा आहे। आपण ज्या काही झालं तरी आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बापाचं नाव सांगणार ना, का दुसऱ्याच्या बापाचं सांगायचं? तसं ज्या संप्रदायामध्ये आपण जन्माला आलो, ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतला त्यांचंच नाव सांगणार, दुसरं कोणाचं सांगणार का? हा दोष थोडाच आहे, हा दोष नाही। म्हणून अशा प्रकारचं छलकपट किंवा निंदा करणं ही गोष्ट चांगली नाही। त्या गावातले लोक म्हणजे आम्ही फक्त गोकुलेश कृष्णाला मानतो। वो बड़ा होने के बाद 11 वर्ष 58 दिवस फक्त गोकुळ आणि मथुरेमध्ये परमात्मा होते, आणि पुढे मात्र मथुरे गेल्यावर भगवान परमात्मा वो तो मायावी हो गए। बोले उनका नाम नहीं लेते बोले आप। आता अशी बुद्धी ज्यांची असेल संकुचित, त्यांच्याकडून आपण काय शिकायचं हा एक मोठा प्रश्न आहे। म्हणून शिव आणि राम यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाही। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव। राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव। हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणे वाचा तया मोक्ष।
म्हणून भेद पाहू नये, प्रभू चिंतन करावं. या भेदाचाच जर विचार करू लागलो आपण तर आपली बुद्धी वक्र होईल, हृदय कुटील होईल आणि त्याने आपली अवनती होईल. म्हणून हृदयाची शुद्धता ठेवण्याकरता माणसाने एकत्वाचा विचार करावा बरं का. ज्ञानामध्ये हो सर्वांच्या मध्ये एक पाहिले जातं. ज्ञानामध्ये एकाचा विचार केला जातो आणि अनेकांच्या मध्ये एक पाहिला जातो बरं का. भक्तिशास्त्रामध्ये अनेकांच्या मध्ये एकच आहे बरं का. खूप गोड विचार आहे. म्हणून हरिहरा भेद या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाही. परीक्षा पाहिलेली आहे भरद्वाजांची आणि मग मात्र पुढे रामकथेला सुरुवात केलेली आहे. भरद्वाजांना पूर्ण कथा रामकथा या प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्यानं सांगितलेली हा कर्मघाट आहे. ज्ञानघाटावर कथा केली भगवान शिवांनी पार्वतीला सांगितली. कर्मघाटावर याज्ञवल्क्यांनी भरद्वाजांना सांगितली. उपासना घाटावर तमसा नदीच्या किनाऱ्यावर वाल्मिकानं साधना करून उपासना करून रामाआधी रामायण निर्माण केलं आणि मानस घाटावर तुळशीदास महाराजांनी हीच कथा आपल्या मनाला सांगितली. 4 प्रकारचे हे घाट. तेव्हा रामायण जे आहे बृहद रामायण म्हणून योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे जो रामचंद्रांना वशिष्ठ मुनीने सांगितलं. त्याचं नाव योग वासिष्ठ, त्याला बृहद रामायण असं म्हणतात. या रामायणामध्ये खूप अशा प्रकारचं गोड चिंतन आहे. पहिलंच वैराग्य प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. कारण विरक्ती वाजवणी ज्ञानाशी तगणीची नाही. विरक्ती नसेल, वैराग्य जर नसेल, आपलं वैराग्य म्हणजे तापलेल्या तव्यावर टाकलेला पाण्याचा थेंब म्हणजे आपलं वैराग्य. तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब टाकला किती तास राहतो? किती तास राहतो? एका क्षणात तो पाण्याचा थेंब संपून जातो. तसंच आपलं वैराग्य आहे. असं वैराग्य शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत राहू शकत नाही. वैराग्य दृढ वैराग्य असलं पाहिजे. असेल तर वैराग्याशिवाय परंपराची प्राप्ती होत नाही. म्हणून वैराग्य प्रकरण इतकं गोड आहे त्या बृहद रामायणामध्ये म्हणजे योग वासिष्ठामध्ये पहिलंच प्रकरण आहे. डोंगरे महाराज म्हणायचे की हे पहिलं प्रकरण 15-20 वेळा वाचा आणि बघा काय होतं ते. असं बृहद रामायण रामचंद्रालाच वशिष्ठाने सांगितलेलं योग वासिष्ठ म्हणतात. तेव्हा वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. जसं सुवर्णाच्या पात्राशिवाय सिंह किंवा वाघाचं दूध राहू शकत नाही वाघिणीचं, तसं वैराग्यरूपी पात्रातच हे अध्यात्म ज्ञान शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत टिकू शकतं. अशा प्रकारचा भाग आहे. तेव्हा रामायण जे आहे अयोध्या नगरीमध्ये सूर्यवंशाचं राज्य, दशरथाचं राज्य. दशरथ हा धर्मधुरी राजा होता. या दशरथ राजाच्या सूर्यवंशामध्ये 2 प्रकारचे वंश प्रसिद्ध आहे. एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश. बुद्धी ही सूर्यवंशामध्ये गणली जाते आणि मन हे चंद्रवंशात गणलं जातं. कारण मनाची देवता जी आहे ती चंद्र आहे, बुद्धीची देवता सूर्य आहे. म्हणून हे 2 वंश अतिशय महत्त्वाचे आहेत. सूर्यवंशामध्ये रामचंद्राचा अवतार झालेला आहे. हा सूर्यवंश अत्यंत बलाढ्य अशा प्रकारचा आहे. या सूर्यवंशामध्ये एकूण साधारणतः 125 राजे झाले
बहुसंख्य 2-4 राजे सोडले तर बाकी सगळे राजे हे धर्मधुरीण होते. थोड़ी देर के लिए भगवान नाम आश्रय. नंदलाल हरे मुरलीधर गोपाल हरे जगदीश हरे नंदलाल हरे मुरलीधर गोपाल हरे जगदीश हरे नंदलाल हरे मुरली गोपाल हरे जगदीश हरे नंदलाल हरे मुरली गोपाल हरे जगदीश हरे नंदलाल हरे मुरलीधर 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 गोपाल हरे बोलिए जगदीश हरे गोपाल मुरलीधर गोपाल हरे जगदीश हरे नंदलाल हरे 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 मुरलीधर गोपाल हरे. रामायणाचा विचार करताना रामायणाचे जे कांड आहेत त्या कांडाचा विचार करीत असताना बालकांड हे मस्तक आहे. या सूर्यवंशाच्या परंपरेचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. सूर्यवंशामध्ये एकंदरीत साधारण 125 राजे झाले आणि त्यातील बहुसंख्य सगळे जेवढे राजे आहेत ते धर्मधुरीण आहे, शास्त्र मर्यादा सांभाळणारे आहे, आपल्या प्रजेचं पालन पुत्रवत करणारे अशा प्रकारचे आहेत. या सूर्यवंशाचा आदिप्रवर्तक जो आहे तो वैवस्वत मनू होता. आदिनारायण परमात्म्याच्या नाभी कमलापासून निर्माण झालेला ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाभी कमलापासून निर्माण झाले. ब्रह्मदेवानंतर मरीची नावाचे राजा झाला. मरीची से कश्यप, कश्यप से सूर्य, सूर्य से साध्यदेव, साध्यदेव से वैवस्वत मनु, वैवस्वत मनु से इक्ष्वाकु, इक्ष्वाकु से अयोध्या नगरी बसाई. इक्ष्वाकूने अयोध्या नगरी वसवलेली आहे. हा इक्ष्वाकू राजा जो होता याच्यानंतर कुकुष्ट राजा झाला आहे. कुकुष्ट त्याला म्हणण्यामध्ये या सूर्यवंशातले राजे इतके बलाढ्य होते की देवादिकांना सुद्धा मदत करण्याकरता स्वर्गात जात असे. या सूर्यवंशातल्या एका राजाला इंद्रानं बोलवलेलं आहे मदत करण्याकरता. त्यांनी सांगितलं की माझं वाहन हो, म्हणून त्याला
तो इंद्र जो आहे, इंद्रच त्याचं वाहन झालेलं आहे. कुकुस्त म्हणजे नंदी झालेला आहे, म्हणून त्या राजाचं नाव कुकुस्त अशा प्रकारचं पडलेलं आहे. त्याच्यापासून इंद्रवाहन नावाचा राजा झाला. पुढे इंद्रवाहन नंतर अनेना नावाचा राजा झाला. नंतर विश्वरंद्री पासून चंद्रापासून युवानाश्व, युवानाश्व से शावसी, शावसी से बृहदाश्व, कुवलाश्व, दृढाश्व, हार्यश्व, निकुंभ, वहेनाश्व, कृताश्व, शेनजीत, योनाश्व, मांधाता. मांधाता या राजाला आदस्यू असं नाव पडलेलं आहे. मांधाताचे 7व्या पिढीमध्ये सत्यव्रत नावाचा राजा, सत्यव्रत, त्या सत्यव्रतालाच त्रिशंकू अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे. एक मोठी कथा आहे. त्रिशंकू म्हणण्यामध्ये या राजानं एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाकरता वशिष्ठांना पाचारण केलेलं आहे. वशिष्ठांनी सांगितलं की असा यज्ञ करणं योग्य नाही. सदेह स्वर्गाला जाण्याचा यज्ञ करण्याकरता त्यांनी वशिष्ठांना पाचारण केलं. शास्त्रबाह्य कोणत्या प्रकारचं वर्तन करू नये, शास्त्र जे सांगतं तसं करावं. सदेह वैकुंठाला, स्वदेह स्वर्गात जाणं हे योग्य नाही. म्हणून वशिष्ठानं सांगितलं की अशा प्रकारचं यज्ञ तू करू नकोस, कारण या सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठ होते. वशिष्ठाची आज्ञा त्यांनी मानली नाही. एक प्रकारची सत्ता संपत्ती आली म्हणजे मनुष्य उन्मत्त अशा प्रकारचा होतो. आणि वशिष्ठांची आज्ञा न मानल्यानंतर वशिष्ठांचे जे पुत्र आहेत त्या पुत्रांच्याकडे तो गेला, म्हणजे तुम्ही आमचा यज्ञ करा. बोले आप किसके पास गए थे? बोले पिताजी के पास गया. पिताजी नहीं बोलते हैं. पण मत करो. क्यों करते हो? कशा करता यज्ञ करतो म्हणला. जर गुरुजी सांगता करू नको तो करू नकोस. त्यांनी दुसऱ्या एका ब्राह्मणाला पाचारण केलेलं आहे आणि त्यांनी तो यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये आहुती टाकताना हा सदैव अशा प्रकारचा स्वर्गामध्ये जाऊ लागलेला आहे. इंद्राने विचार केला की हा असा सदैव येतो, शास्त्रबाह्य वर्तन करतो. देवादिकांनी त्याला ढकलून दिलेलं आहे. ढकलल्यानंतर याचे पाय वर झाले आणि डोकं खाली झालं आणि हा त्रिशंकूसारखा लटकत पडला, म्हणून त्या राजाचं नाव त्रिशंकू पडलेलं आहे. या रीतीनं हा त्रिशंकू राजा झाला. सत्यव्रतानंतर वशिष्ठानं त्याला शाप दिला म्हणून तो चांडाळ झाला. गुरु आज्ञा प्रमाण मानली नाही म्हणून वशिष्ठानं त्याला शाप दिलेला आहे. त्याच्यामुळे तो चांडाळ झालेला आहे. त्याने विश्वामित्राच्या द्वारे यज्ञ केलेला होता स्वदेव रखाट वैकुंठा स्वर्गात जाण्याकरता, पण तो यज्ञ असफल झाला. तो असा लटकट पडला म्हणून त्याचं नाव त्रिशंकू पडलेलं आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र नावाचा राजा. हरिश्चंद्र राजा हा अत्यंत धार्मिक होता बरं का. आपल्या प्रजेचं पालन हा पुत्रवत अशा प्रकारे करत होता. त्या हरिश्चंद्राच्या 8व्या पिढीमध्ये रोहित नावाचा राजा झाला. त्याच्यानंतर सगर नावाचे राजे झाले. त्या सगराला 2 पत्न्या होत्या. एक ऋषी अंगिरा नावाचे ऋषी, या ऋषींना एक फळ दिलेलं होतं प्रसाद म्हणून, आणि ते फळ त्या राण्यांना संतान नव्हती म्हणून ते राण्यांना ते फळ आणून दिलेलं आहे. त्या फळामध्ये विभाग केला आणि विचारलं की जिला 1 पुत्र पाहिजे त्यांनी हे फळ घ्या, आणि जिला 60,000 पुत्र पाहिजे तिने हे फळ सेवन करा. एका राणीनं त्या थोडक्यात म्हणजे फलाचा अपमानच केलेला आहे. आपल्याला 1च पुत्र पाहिजे, 60,000 नको. थोरली आणि धाकटी अशा 2 राण्या होत्या. ते फळ सेवन केल्यानंतर यथावकाश एकीला 1 पुत्र झाला, एकीला 60,000 पुत्र झाले. पण त्या गरोदर असतानाच, पुत्र व्हायच्या अगोदरच हिला वाटलं हिचा पुत्र गादीवर बसेल, तिला वाटलं
हिचा पुत्र गादीवर बसेल अशी असूया असल्यामुळे एका राणीला दुसऱ्या राणीनं विष दिलेला आहे. तो ऋषीमुनींचा प्रसाद असल्यामुळे त्या गर्भाचा नाश झाला नाही. पुत्र झाला एक. तो एक पुत्र झाला. सगर म्हणजे विष दिलं असताना सुद्धा त्या विषानं नाश न झाला म्हणून त्याच्या सहित तो जन्माला आला म्हणून त्याचं नाव सगर पडलेलं आहे. हे सगर पुत्र जे आहेत यांनी फार मोठा भव्य अशा प्रकारचा यज्ञ आरंभलेला आहे. आणि यज्ञ आरंभल्यानंतर त्या यज्ञाचा घोडा हा यज्ञ जर केला, इंद्राने विचार केला की याला इंद्रपद जर प्राप्त करायचं नाही, संशय निर्माण झाला आणि म्हणून इंद्राने त्याचा यज्ञ असफल कसा होईल याकरता त्याचा घोडाच चोरून नेलेला आहे. पण इंद्रानं तो घोडा चोरून नेऊन तो जो घोडा आहे तो कपिल महामुनीच्या आश्रमाजवळ नेऊन सोडला, बांधला. कपिल महामुनी म्हणजे गंगासागर, या गंगासागरच्या परिसरामध्ये हा घोडा आश्रमाच्या परिसरात बांधलेला होता. हे सगरांचे 60,000 पुत्र जे होते त्या 60,000 पुत्रांना सांगितलं, त्याच्यापैकी एकाला सांगितलं जा म्हटले, आपला घोडा घेऊन त्याशिवाय आपला यज्ञ सफल होणार नाही. हा घोडा त्या आश्रमाजवळ बांधलेला आहे. महाराजांना त्याची काही खबरही नाही. महाराज साधनेमध्ये निमग्न अशा प्रकारचे आहेत. कपिल महामुनी घोडा शोधण्याकरता हे सगर गेलेले आहेत. आणि सगर गेल्यानंतर या सगरांनी विचार केला की चोरून आणणाऱ्याला आता शिक्षा केली पाहिजे म्हणून सगर गेलेले आहेत. त्यांनी सगळ्यांनी विचार केला की याला ठारच मारून टाकायचं. तर कपिल महामुनीने फक्त हुंकार केला. म्हटल्याबरोबर या सगळ्यांचा राखेचा ढेर झालेला आहे. हे सगर पुत्र राग झाल्यानंतर यज्ञ परत असफल राहिला. आणि मग सगरांनी विचार केला की काय करायचं, आपला हा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. तो पहिला एक पुत्र जो झाला होता तो ब्राह्मणांचा अपमान करीत होता, वेड्यासारखं वागत होता म्हणून त्याला हद्दपार केलेला होता. पण त्याचा एक पुत्र होता तो मोठा बुद्धिमान होता, चांगला होता, त्याला मात्र ठेवलेला आहे. नातवाला पाठवले, जा म्हटले तू आपला तो घोडा घेऊन ये. हा संस्कारित पुत्र असल्यामुळे हा घोडा आणण्याकरता गेलेला आहे. याचं नाव अंशुमान. अंशुमान राज हा जो पहिल्या पुत्राचा मुलगा होता, हा नातू त्या सगरांचा, तो गेल्यानंतर त्या घोड्यावर बसून गेलेला आहे. गेल्याबरोबर त्यांनी घोडा एका झाडाला बांधून टाकला आणि ऋषींना एक साष्टांग दंडवत घातल्याबरोबर ऋषी प्रसन्न झालेले आहेत. आणि हकीकत सांगितली कि ये यज्ञ का घोड़ा मैं ले जा रहा हूँ. बोले ठीक है, आपका यज्ञ सफल हो जाएगा, ले जाओ. दंडवत केल्यामुळे फायदा झाला. अभिमानानं मारण्याकरता आलेल्या सगळ्या सगरांचा नाश झालेला होता, आलेला आहे. यज्ञ हा संपन्न झालेला आहे. परंतु दुःख एका गोष्टीचं होतं की 60,000 सगर गेलेले आहेत. आपले हे सगर जाणं हे चांगलं नाही. यांचा उद्धार कसा होईल म्हणून पुन्हा हे सूर्यवंशातले सगर हेच सूर्यवंशातलेच पुत्र आहेत, लक्षात ठेवा. विषासहित जन्माला आला म्हणून त्याचं नाव सगर पडलेलं आहे. आणि सूर्यवंशातच या सगरांनी विचार केला की या 60,000 सगरांचा उद्धार कसा होईल, काय करावं. अनेकांना विचारलं, ज्योतिषांना विचारलंय, ऋषीमुनींना विचारलं. त्यांनी सांगितलं की गंगा तुम्ही अवतरित जर केली तर मात्र या सगरांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही गंगा कशी अवतरित करायची याकरता ते साधनेला लागलेली आहेत. हिमालयात जावं, साधना करावी. पण आयुष्य भानू मावळला की पुन्हा कार्य तसंच राहत असे. असं करता करता भगीरथापर्यंत हा प्रकार आला. भगीरथालाही पुत्र नव्हता, पण भगीरथ मात्र भगीरथ प्रयत्नानं यांनी गंगेला प्रसन्न केलंय. आणि गंगेनं सांगितले की माझा ओघ कोण सहन करील. तिला पण घमेंड होती. कोणीतरी सांगितलं की तुम्ही शिवजींची प्रार्थना करा, शिवजीच हा ओघ सहन करू शकतील, बाकी कोणामध्ये शक्ती नाही. म्हणून शिवांना पुन्हा म्हणजे उपासना केली, शिवांना प्रसन्न केलेलं आहे.
आणि सांगितलं की गंगा आपणच डोक्यावर धारण करू शकता, पण त्या गंगेला झालेला अभिमान इतका होता बलवत्तर की शिवांनी त्या गंगेचा अभिमान जिरून टाकलेला आहे. आपल्या जटेतच कैक वर्ष या गंगेला फिरवलेलं आहे. गंगेला मार्ग मिळेना आणि गंगा अवतरित होईना, म्हणून सगळ्यांचा उद्धार होईना. काय करावं असा मोठा एक प्रश्न निर्माण झाला. या भगीरथानं त्या गंगेला अवतरित केलेलं आहे. पुढचं काम तसंच राहिलेलं आहे. भगीरथाचं आयुष्य बनून आला. गंगा आणली खरी, पण पुढचं काम होईना. तेव्हा भगीरथाने पुन्हा शिवांना प्रसन्न केलं आणि सांगितलं की या सगळ्यांचा उद्धार करण्याकरता आपण प्रसन्न व्हा आणि या गंगेला मात्र सोडा. गंगेला सोडल्याबरोबर ती जटेतून खळखळ वाहू लागली. वाहता वाहता जन्नू नावाचा राजा होता, त्याचा एक मोठा यज्ञ चालू होता. नदीच्या काठी यज्ञ चालू असल्यामुळे नदीला खूप पूर आलेला आहे. त्या यज्ञकुंडात पाणी जाऊन सगळं कुंड विसून गेल्यामुळे जन्नू राजाला फार क्रोध आला आणि त्या जन्नू राजानं ती संपूर्ण गंगाच गिळून टाकली. पहिली जटेत अडकली, नंतर याच्या उदरात अडकली. काय करावं, कारण मोठा तपस्वी होता, त्यांनी संपूर्ण गंगा पिऊन टाकली. मार्गच नाही. अवतरित झाल्याशिवाय पुढे काम होत नाही. पुन्हा जन्नूची करुणा भाकलेली आहे आणि जन्नूनं ती गंगा सोडलेली आहे. सोडल्यानंतर गंगा वाहत होती. भगीरथ जो आहे बरं का, भगीरथाने त्या गंगेची प्रार्थना केली आणि सांगितलं की हे गंगे, म्हणा ना गंगेचं पद म्हणा काही, सुखदाई भज मन राम सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई चरणन से निकली सुरसरी चरणन से निकली सुरसरी शंकर जटा समाई शंकर जटा समाई जटा शंकरी नाम परायो जटा शंकरी नाम परायो त्रिभुवन तारण आई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई चरणन से निकरी सुरसुरी सुरसरी शंकर जटा समाई जटा शंकरी नाम परायो जटा शंकरी नाम परायो जटा शंकरी नाम पराय राम पराय नाम नाम नाम
शंकर जटा समाई जटा शंकरी नाम परायो त्रिभुवन तारण आई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम